कधी भेटणार आमचं तर 5 महिन्याचे गहू पण संपलं, तांदूळ पण संपलं. गहू संपलं. कसं काय संपले ते कुठे गेलं ते? विचारायला नको का त्यांना? आम्ही आलो दिवस आम्ही आलो का आम्हाला काय म्हणतात त्यांना ते कट्ट मोजून बघा. मग आता ते कट्ट पिशा ओतून देत असतील ना. पण मग नंबर इथं लिहून द्या का आम्हाला मिळालं नाही, आम्ही आलो, स्टॉक संपलाय सांगण्यात आलं आणि बयानं लिहितोय. अवघड आहे. नाही घेऊन देत नाही का? तुम्हाला मिळालं का? आम्हाला भेटले किती वाजता आले होते न्यायला? दुपारी आले सकाळी आले. मार्चचं जर वितरण केलं त्याच्यात जे कार्ड येते त्याचं एप्रिल मे ला ट्रान्झॅक्शन येतं. आजचं ट्रान्झॅक्शन हे एप्रिल मे जूनचं होतं. काही पाठीमाग नियमित आणि अनियमित कार्डी आली नव्हती, त्याचा आज एकदम ह्या मालावरती. नाही पण आता हे जे झालंय, आता समजा तुमचे काही कारण असतील ते तुम्ही कळवणार बरोबर ते विभागाला. मला सांगा याला जबाबदार हे का तुम्ही? तर ते सगळेच राहत आहे ना, सगळेच गोष्टी. मशीनला हात घातले त्याने पण त्याचं रान साहेबांनी तुम्ही ठरवा ना कोण जबाबदार. मला विचारतात तुम्ही बाईडवालेत, मला विचारतात आपला जबाबदार कोण, तर हे तुम्हाला कळायला पाहिजे का मी त्यांना जबाबदार. तेच सांगतोय का जबाबदार तुम्ही आहेत, यांचा काही संबंध नाही सांगतोय मी. मग तुम्ही त्यांना सांगतायत ना जबाबदार. हो मग तुम्ही योग्य सांगताय, चुकीचं ते कोर्टात जातील, त्यांची बाजू मांडतील. मी काय विचारतो तुम्ही जबाबदार आहेत की नाही? मी काय माझ्या पद्धतीत, मी गेल्या वर्षी केस झाली माझ्या पद्धतीत काढले होते, हे वर्षच होतं. मी अजूनही माझं सगळं सूत्र जागेवर आणू शकतो, सहकार्य करू शकतो, पण यांची सहकार्याची भूमिका नाही. माझ्याकडे लिखापडी सगळी आहे. नाही आता हे ते म्हणतात की सगळे मी काय आजही घाबरलेलो नाही. आलेले माझे रिपोर्ट आहेत वगैरे, माल मुद्दे विक्री आहे, सगळं माझ्याकडे डिटेल आहे. नाही मग आता कारवाईला पण नाही घाबरत. नाही घाबरत. हा म्हणजे जर काय कारवाई झाली तर तुम्ही समोर जाणार? यांनी साथ दिली पाहिजे. गेल्या वर्षी मी पुण्यापर्यंत गेलतो. नाही देणार आता इथून मागे नाही देणार तर विषय इथंच क्लोज होते. आता देणारच नाही आम्ही साथ. नाही साथ देणार ना, ते यांना रुटीनला आणण्याकरता तरी यांनी माझ्या बरोबर थांबलं गरजेचं आहे ना. नाही करायचं तुम्ही सगळा कारभार, त्याच्यामध्ये टॅली तुमची होत नाही आणि आता त्यांनी कशी काय साथ द्यायची तुम्हाला? त्यांनी साथ तो विषय नाही सर. मी म्हणतो आज यांनी कारवाई होते, लायसन शासनाचं लायसन कारवाई होते, ते यांनी पाहून घ्यावं. माझा रोल नाहीये ना, तर मी हे तुम्ही यापूर्वी मग असं बोलत होता की हे सगळं मी बघतोय, यांचा काही संबंध नाही. मी बघतोय आणि आजही बघतोय, आताही पाहिलं. पण ते जर म्हणत असेल का आम्ही मालक आहे, तर याचा काही संबंध नाहीये, तर मग तुम्ही माझा संबंध नाही तर मी स्टॉप होतो ना. तर ती कारवाई करून घ्या, कसं करून घ्या, तुमचं कंटिन्यू करा किंवा काय पुढच्या प्रोसिजर होतील. आता हे जे स्टॉक कमी आढळलाय हा जेवढं पाहिजे, अजूनही स्टॉक म्हणजे जर जास्त लोक आले असते तर अजून इथं गर्दी जमली असती, तर मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार असं असतं सर, तुम्हाला सांगतो का जानेवारीत जर वितरण झालं, जानेवारीचं वितरण जानेवारी फेब्रुवारी मार्चला धरलं जातं. जानेवारीत येणारी नियमित अनियमित कार्डी आणि जानेवारीत जर 70% झालं, जानेवारीचं ट्रान्झॅक्शन 70% आलं आणि जानेवारी फेब्रुवारीला एकदम 100% आलं, तर ती कार्डी ठेवावंच लागतं. ते किलोनुसार विक्रीनुसार येतं. हे काय कोणी कुठं माल गलफत केलेला नाहीये. मग ते जे आहेत पुरवठा अधिकारी तुम्हाला विचारतात साठा कुठे, मग तुम्ही गप का होताय? आम्ही गप होत नाहीये. ऑलरेडी आमचं रेकॉर्ड तयार नाही, रेकॉर्ड होईल. आमच्याकडे परमिट आहेत, आमचे डिटेल्स कागदपत्र तयार होतील, त्याच्यात पाहिलं जाईल का आम्हाला सोडलेला साठा, आमचं रेकॉर्ड, या सगळ्या बाबींचा विचार करून आम्ही अपील मध्ये जाऊ. काय तुम्हाला रेकॉर्ड वगैरे माहिती का? काय दाखवलंच नाही आम्हाला. काय असतं रेकॉर्ड हे तुम्हाला माहिती आहे दाखवलंच नाही. का? रेकॉर्डची नावं माहिती आहे का? दाखवलंच नाही तरी आम्हाला येऊनच स्टॉक बुक म्हणजे काय माहिती आहे का? नाही दाखवलंच नाही काही आम्हाला. तुम्हाला माहिती नाही? संबंधच ठेवला नाही आमचा, त्यांचं संबंधच नाही म्हणले. मग तुम्ही आता यांना मदत करणार का? नाही करणार. पण ते नाही करणार तर विषय माझा स्टॉप आहे सर. स्टॉप म्हणजे तुमचा काय विषय? माझं काय मदत करणार नाही मी यांना. मदत म्हणजे दुसरी काय नाही का, मला पुण्याला वेळ पडली किंवा FIR नोंद झाली तर पुण्याला जाणं, माझं रेकॉर्ड मी माझ्या पद्धतीने घेऊन जाणार आणि ते तिथं मांडणार. तिथं वकील थ्रो हे असतं काही, ते आमचं हे आल्याच्या नंतर आमची ती केस आमच्यासारखी होते. हे मला- FIR आता तुमच्यावर होणार का यांच्यावर होणार? ते आता कोण होईल ते पहा ना.
तुमच्यावर होऊ शकते असं वाटतं. माझ्यावर कशी होऊ शकते? मी लायसन धारक नाही, मला परवाना नाही, तर माझ्यावर कशी होऊ शकते? तुम्ही दोषी आहात. मागच्या वेळी हे घेऊन गेले. आम्हाला दोषीत काढते तुम्ही का नाही सोडले याच्या मागापासून बरोबर, कधीपासून तुमचं म्हणत म्हणणं होतो आम्ही बरोबर. माझं बरोबर आहे का नाही सर? बरोबर आहे. तुमचं काही लायसनदार नाहीये तुम्ही. नाही लायसन धारक पुण्याला मागच्या वेळी केस काढून आणले. केस काढून आणली म्हणजे मग आता केस झाली, यांनी सगळं हत्यार पिशवीत भरलेत, तर ते हत्यार घेऊन घरी खेळत बसा. कसं म्हणजे कसं या लोकांचा विषय पाहून करायची घ्या. काही वस्तू तर खेळायचे आता खेळणंच म्हणतात त्याला. अध्यक्ष सचिवाला पण तुम्ही धान्य नाही दिलं. दिला नाही कोण? सुरुवातीला त्यांनी 2-2 महिन्याचं 4 घेऊन गेले. महिन्याच्या पावती काढले माझी 2 महिन्याचं फक्त राशन मला हे दिलंय. जबाबदारी कोणाची? त्यांची जबाबदारी. येऊनच देत नाही तू म्हणजे दुकानात कायद्याने, आता मी तुम्हाला तेच सांगतोय का कायद्याने पाहिलं तर ह्या व्यक्तीचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये. जे काय अध्यक्ष आणि सचिव जबाबदार आहे, आणि आपल्या भागातल्या लोकांना हेच माहिती नसतं. आता जी काही कारवाई झाली तर यांच्यावर होईल. तुम्हाला मागं सांगतो का पाठीमागं सुरळे गावामध्ये देखील असा जर रेशनचा काळा बाजार चालू होता आणि तो ग्रामस्थांनी पकडला होता, आणि ते देखील दुकान असंच या धर्म आधारीला जसं दिलं जातं तसं एका व्यक्तीला दिलं जात होतं, आणि सगळ्या गावकऱ्याची तक्रार त्या व्यक्तीवर होती. परंतु पुरवठा विभागाने कारवाई केली, गुन्हा दाखल केला त्याचा, आणि तो गुन्हा इतका गंभीर आहे त्याला जामीन भेटत नाही. त्या महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिव ह्या त्या बचत गटाच्या यांच्या दोघांवर गुन्हा दाखल केला, आणि अतिशय गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा आहे. त्याच्यामध्ये जो कोण वाटतोय किंवा विकतोय काय करतोय त्यात गृहीत धरलं जात नाही. शेवटी यांच्यावर जबाबदारी येते. आता हे निरुत्तर झालेत. म्हणजे मला सुद्धा आता यांना प्रश्न विचारूशी वाटत नाही. म्हणजे ही आपली सिस्टम आहे का महिलांना आपलं सक्षम करायचं की काय करायचं, तर शासनाने ही न्यूज बघावा, यांच्या चेहऱ्या का बघावा, आणि जी काय उचित कारवाई ती व्यवस्थित करावा.